दंडवत प्रणाम। देवश्री चक्रधर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे धर्म प्रबोधन। प्रबोधनाचा विषय आहे ज्ञान प्रबोध। या ज्ञान प्रबोध ग्रंथावर प्रबोधन करणार आहे सुप्रसिद्ध कीर्तनकार, सुप्रसिद्ध भागवत कथाकार, भागवताचार्य पूजनीय महंत श्री प्रभाकर बाबा कपाटे भोकर उमरी रस्त्यावर असणारा त्यांचा हा एक सुंदरसा आश्रम आणि त्याला लागूनच असणारे हे श्रीकृष्ण ज्ञान मंदिर आणि त्याचबरोबर हे भगवान श्रीकृष्ण वाचनालय, ज्यामध्ये पंथी आणि पंथेतर ग्रंथांनी परिपूर्ण असणारे हे वाचनालय आणि एक वाचक पिपासूनची तृष्णा शांत करणारे आहे। तेव्हा लक्षपूर्वक श्रवण करा धर्म प्रबोधन, ज्ञान प्रबोध। दंडवत प्रणाम। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत मंडळी, देवश्री चक्रधर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे। यूट्यूब चॅनलने माझ्याकडे जी सेवा दिली आहे, या सेवेच्या माध्यमातून मी काही चिंतन तुमच्या समोर ठेवणार आहे। मी तसा खूप काही मोठा वक्ता आहे अशातला काही भाग नाही, परंतु निरूपण म्हणण्यापेक्षा थोडस अध्यात्मावर चिंतन करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे। आणि हे चिंतन कशाबद्दल ठेवावं असा विचार करत असताना मला पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर यांचा ज्ञान प्रबोध नावाचा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ माझ्या समोर आला आणि मला असं वाटलं की 15-20 मिनिटं अर्धा तास आपल्याशी थोडस चिंतन करावं, या दृष्टीनं मी हा ग्रंथ आपल्या समोर निवडलेला आहे। सज्जनो, हा जो ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ महानुभावांच्या 7 ग्रंथांमधला अतिशय प्रमुख स्थानावर बसलेला, विराजमान असलेला हा ग्रंथ आहे। महानुभावांचे जे 7 ग्रंथ आहेत, मग त्या 7 ग्रंथांचं सगळे नाव जर आपल्याला माहिती असतीलच। उद्धव गीता आहे, ज्ञान प्रबोध आहे, वत्साहरण आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे, ऋतपूर वर्णन आहे, शिशुपाल वध आहे, सह्याद्री वर्णन, अशी जी 7 ग्रंथ आहेत, या 7 ग्रंथांचे वेगवेगळे विषय आहेत। या 7 ग्रंथांचे जे कर्ते आहेत, या कर्त्यामध्ये ज्ञानप्रबोधकार जे आहेत, हे आगळे आणि वेगळे ग्रंथकार आहेत। बाकीचे जे ग्रंथ आहेत, मग तुम्ही शिशुपाल वध जर घेतला, रुक्मिणी स्वयंवर जर घेतला, असे जे ग्रंथ घेतले तर ते प्रसंग सांगणारे, प्रसंग वर्णन करणारे ग्रंथ आहेत। सह्याद्री वर्णन, ऋतपूर वर्णन जर तुम्ही घेतलं डोळ्यापुढे, तर ते स्थल काळाचं वर्णन करणारे ग्रंथ आहेत। उद्धव गीता आणि ज्ञान प्रबोध हे थोडेसे तत्वचिंतनात्मक असलेले ग्रंथ आहेत। उद्धव गीता भक्तीचं महात्म्य वर्णन करणारे आहेत, सह्याद्री वर्णन हा ज्ञानाचं वर्णन करणारा आहे। असे वेगवेगळे विषय या 7 ग्रंथांमध्ये येतात, परंतु आपण जो चिंतनासाठी ग्रंथ घेतलेला आहे, हा जो ग्रंथ आहे ज्ञान प्रबोध, पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकरांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे। या ग्रंथाची खरी बैठक आहे गीता। आणि गीताच का निवडावी याचं कारण असं आहे की भगवान श्री चक्रधर स्वामींना सुद्धा कृष्ण आवडत होता। मी स्वतः भागवतकार, कथेच्या माध्यमातून कृष्ण सांगत असतो, आणि मग भगवान गोपाल कृष्ण भगवंतांना स्वीकारणारा संप्रदाय महानुभाव संप्रदाय, भगवान गोपाल कृष्णांच्या अवतीभोवती फिरणारं महानुभाव पंथाचं हे सगळं तत्वज्ञान आहे। 7 ग्रंथांमधील जवळजवळ 50%-70% ग्रंथ हे सगळे कृष्णाचं वर्णन करणार आहेत। मग तो उद्धव गीता असू द्या, की रुक्मिणी स्वयंवर असू द्या, शिशुपाल वध असू द्या,
वत्सहरण असू द्या, हे जे ग्रंथ आहेत हे सगळे कृष्णाच्या अवतीभोवती फिरणारे ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये ब्रह्मविद्येची वेगवेगळे स्थळ त्या ठिकाणी वर्णनात्मक आलेली आहेत, परंतु कृष्णाच्या निगडीत असलेली ही सगळी ग्रंथ आहेत, ग्रंथ संपदा आहे. आणि म्हणून पंडित विश्वनाथ व्यासांनी सुद्धा गीतेचे 13व्या अध्यायातील 7 ते 12 श्लोक निवडले आणि या श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी आपली सर्व ग्रंथ रचना केलेली आहे. या संपूर्ण ज्ञानप्रबोध ग्रंथामध्ये जर आपण बघितलं तर संतांचे महात्म्य, भक्ताचं महात्म्य, संसाराचं वर्णन, विविध विषयांचा सुगंध त्या ग्रंथामध्ये आलेला आहे. भक्ताची लक्षणं त्यामध्ये आलेली आहेत, संतांची लक्षणं आलेली आहेत, गुरूंचंही महात्म्य वर्णन केलेलं आहे. आणि कमाल आहे की ह्या 1253 ग्रंथामध्ये, या ओव्यांमध्ये 1203 ओव्यांमध्ये हा पूर्ण ग्रंथ विस्तारलेला आहे. अवघ्या 5 श्लोकावर शके 1253 मध्ये हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. आणि या ग्रंथाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की हा ग्रंथ लिहित असताना ग्रंथकार स्वतः अटन विजन भिक्षा भोजन करतोय. कमाल आहे हो. आम्हाला एक ग्रंथ लिहायचा असेल, एक पुस्तक लिहायचं असेल तर आम्हाला 25-30 ग्रंथ सोबत समोर ठेवावी लागतात. अमक्या ग्रंथात काय सांगितलं, तमक्या ग्रंथात काय सांगितलं, हे सगळं बघावं लागतं आणि सगळं बघून मग आपण ते लिहित असतो. पंडित विश्वनाथ व्यास अटल विजन भिक्षा भोजन करतायत, झाडाकडे विजन करतायत आणि विजनामध्ये, विजनवासामध्ये असताना त्यांना ग्रंथ लेखन करावं स्फुरलेलं आहे. कमाल नाही का? आणि त्यांचे जे ग्रंथ लेखन आहे, या ग्रंथ लेखनामध्ये जर बघितलं तर सर्वज्ञांची जी तत्वज्ञानाची जी बैठक आहे, सर्वज्ञांनी जी आम्हाला तत्वज्ञान सांगितलेलं आहे, जे तत्व निरूपण केलेलं आहे, मग ते जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वराबद्दलच असू द्या, ब्रह्मविद्या शास्त्रातील अनेक प्रकारचे संदर्भ या ज्ञानप्रबोध ग्रंथामध्ये दिसून येतात. आणि म्हणून मी नेहमी माझ्या भागवतामध्ये, कीर्तनामध्ये सांगत असतो की आमचा महानुभावांचा ज्ञानप्रबोध ग्रंथ हा ज्ञानेश्वरीच्या पंक्तीमध्ये बसणारा, त्यांच्या ओळीमध्ये आणि ज्ञानेश्वरांचं मनगट धरणारा ग्रंथ आहे. इतका जबरदस्त ग्रंथलेखन त्याच्यामध्ये आहे. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी ब्रह्मविद्येच्या सगळ्या विषयांची पेरणी तर केलीच आहे, पण मी दुसऱ्या अर्थाने सांगेल की ज्ञानप्रबोध ग्रंथ म्हणजे विश्वनाथ व्यासांचं जीवन बघण्याचा आरसा आहे. तो दर्पण आहे. त्या दर्पणामध्ये, त्या आरशामध्ये विश्वनाथ व्यासांचं सगळं जीवनचरित्र, त्यांच्या राहण्याची, त्यांच्या विचाराची पातळी, उंची आपल्याला या ज्ञानप्रबोध ग्रंथामध्ये दिसून येते. आणि म्हणून ते विजनवासामध्ये असताना, ज्ञानप्रबोध ग्रंथ लिहित असताना त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या कार्यामध्ये अनुताप खूप भरलेला आहे. परमेश्वराबद्दल त्यांना विरह भरपूर होतो आहे. आणि म्हणून हे सगळं सांगत असताना त्यांची लिखाणाची जी बैठक आहे, ती बैठक सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी आहे. ज्यावेळेस तुम्ही तो ग्रंथ वाचाल ना मंडळी, तो ग्रंथ वाचताना तुम्हाला इतका आनंद होईल की एक ओवी वाचल्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, एक ओवी वाचल्यानंतर आणखी पुढे काय आहे, असं सांगत जणू एखादी कादंबरी वाचावी, त्या पद्धतीने हा ग्रंथ आहे. इतका गोड आहे ना, भयानक गोड आहे. इतका गोड ग्रंथ म्हणजे आणखी दुसरा कुठलाच नाही. आणि विशेष म्हणजे सर्वसामान्यातील सामान्य माणसांना सहज समजू शकेल असा हा ग्रंथ आहे. खूप तत्वज्ञानाचे काडे मोडी करून वाकडे तिकडे घुसलेले नाहीत. ते सरळ 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 सहज कुठली ओवी तुम्ही घ्या, कुठल्याही ओवीमध्ये त्यांचं जे चिंतन आहे, ते चिंतन ठेवत असताना खूप सुंदर पद्धतीने त्यांनी चिंतन ठेवलं. आणि म्हणून हा ग्रंथ जो आहे तो त्यांच्या जीवनाचा खरा आरसा आहे. त्यांचं प्रतिबिंब त्या ग्रंथामध्ये, त्यांचा तो अनुताप, त्यांचं ते दुःख, कष्ट, हे सगळं सांगत असताना, ते अटन विजन करत असताना, नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये व्यस्त असताना अगदी इतकं समरस होऊन जातात
की त्या समरसामध्ये ते स्वतःला विसर पडतात, स्वतःला विसरून जातात आणि विसरून गेल्यानंतर ते सांगतात की माझं जीवन, माझं हे सगळं जे आहे, पाये चर्ये दिदले, हात व्यापारा वेचिले, नामोच्चाराचे काले वाचे शिरे. भल्या माणसा, अरे तुला जे पाय दिलेले आहेत ना, हे पाय तुला यात्रेला जाण्यासाठी दिलेत, पदयात्रेला जाण्यासाठी दिलेत, तीर्थयात्रेला जाण्यासाठी दिलेत, अनेक ठिकाणी परमार्गाच्या ठिकाणी सेवादस्य करण्यासाठी हे पाय दिले आहेत. हे हात दिले ते व्यापार करण्यासाठी, परमार्गाचा व्यापार, साधनाच्या ठिकाणी सेवादस्य करण्यासाठी हे तुला हात दिलेले आहेत. कान दिलेले शास्त्र श्रवण करण्यासाठी कान दिलेले आहेत. मुख दिलेलं ते परमेश्वराचं नामस्मरण चिंतन करण्यासाठी दिलेलं आहे. अशा गोड ओव्या या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून हे विश्वनाथ व्यास जे आहेत, तसं बघितलं तर ते मूळचे बिदरचे, परंतु जीवनातला शेवटचा अनुसरणाचा जो कालखंड आहे तो त्यांनी बाळापूरच्या परिसरामध्ये घातलेला होता, म्हणून त्यांना बाळापूरकर नाव पडलं. आणि हे काम करत असताना, हा ग्रंथ लिहित असताना त्यांनी माहूरच्या परिसरामध्ये संपूर्ण परिभ्रमण केलेलं आहे. आणि हे परिभ्रमण करत असताना माहूर त्यांच्या डोळ्यापुढे आहे. आणि म्हणून साधकाला माहूरला जाऊ नये असं सांगितलेलं आहे. म्हणून साधकांची व्यवस्था, भविष्यात येणाऱ्या सर्व नामधारकांची व्यवस्था, भविष्यामध्ये असणाऱ्या सर्व ईश्वराच्या चिंतनामध्ये देह क्षेपण करणाऱ्या, ईश्वराच्या चिंतनामध्ये आपलं देह समर्पण करणाऱ्या अनुसरलेल्या पुरुषांना आटणे विजनामध्ये इतरत्र कोणीकडे जाण्यापेक्षा बाराखंडीच्या परिसरामध्ये त्याला आपलं जीवन व्यतीत करता यावं, म्हणून त्यांनी माहूरचे सगळे विशेष आणून माहूरच्या पूर्ण याला प्रदक्षिणा घातलेली आहे. सह्याद्री पर्वताला पूर्ण प्रदक्षिणा घातल्यासारख्या 12 कोसावर, कोणतीही खांड घ्या, ही माहूर पासून 12 कोस अंतरावर आहे. आणि इतकी सुंदर अशी रचना या 12 खांडींची केलेली त्यांनी. आणि एवढंच कार्य नाही तर त्यांचं ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये 3 स्थळांचा अन्वय लावत असताना, 3 स्थळांची रचना करत असताना पेठे हरिवासांना सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. रुद्रपूर वर्णन लिहिणाऱ्या नारायणवास बहाळे यांना सुद्धा रुद्रपूर वर्णन लिहायला लावणारे आमचे पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर आहेत. ज्ञानप्रबोध हा ग्रंथ त्यासाठी निमित्त आहे. आणि म्हणून विश्वनाथ व्यासांच्या ग्रंथातील एक ओवी मी आपल्या निरूपणासाठी, चिंतनासाठी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. आणि ती ओवी आहे, अमृतमये पवित्रे रमणीय रूपे विचित्रे भव मोचके चरित्रे राहुलीची. अमृतासारखे पवित्र असलेल्या या लीळा चरित्रामध्ये ज्या सर्वज्ञांच्या लीळा आहेत त्या अमृतमय आहेत, अमृतासारख्या गोड आहेत. आणि म्हणून या गोड लीळांचं चिंतन तुम्हाला करता यावं, या लीळा तुम्हाला स्मरणामध्ये याव्यात, ध्यानामध्ये याव्यात, चिंतनामध्ये याव्यात. आणि म्हणून त्या अमृतमय असलेल्या ज्या लीळा आहेत त्यांचं चिंतन जीवानं करावं. कारण आता आपल्याला साकार परमेश्वर तर आपल्या डोळ्यापुढे नाहीच आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराचं निधिध्यासन आम्हाला करता आलं पाहिजे, त्याचं चिंतन आम्हाला करता आलं पाहिजे, त्याचं स्मरण आम्हाला करता आलं पाहिजे. यासाठी त्यांनी सांगितलं की त्या तुम्हाला जर तुमचा उद्धारच करून घ्यायचा असेल तर त्या अमृतमय असलेल्या ज्या लीळा आहेत त्या लीळांचं चिंतन तुम्हाला करता आलं पाहिजे. त्या लीळांचं तुम्हाला अवलोकन करून त्या लीळा हृदय गाम्य करता आल्या पाहिजेत. आणि म्हणून ही जे मन आहे, आमचे पंडित विश्वनाथ व्यास म्हणतात की या चंचल असलेल्या मनाला तू तुझ्या अंतःकरणामध्ये कोंडून धर. या मनाला, या इंद्रियांना विषयाकडे जाऊ देऊ नको. अशा प्रकारे तू ज्ञान आत्मसात कर. आणि ज्ञान हे अत्यंत महत्वाचं आहे, ज्ञान अत्यंत पवित्र आहे. आणि हे पवित्र ज्ञान जर तुला प्राप्त करायचं असेल तर तुला संतांची जवळीक करण्याची गरज आहे, संतांच्या सानिध्यामध्ये जाण्याची गरज आहे. तुझं मन स्वच्छ झालं पाहिजे, तुझं मन निर्मळ झालं पाहिजे. यासाठी ते म्हणतात जैसे का जीवन, जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न, तैसे रजस्तमी विहीन मन निर्मळ व्हावे. तुझं जे मन आहे
हे मन इतकं निर्मळ आणि स्वच्छ झालं पाहिजे. या निर्मळ मनाने, स्वच्छ मनाने, चिंतनाने तू परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, लीळांचं चिंतन तुला आठवलं पाहिजे. आणि ह्या लीळांचं चिंतन आठवत असताना, प्रभूचं चिंतन आठवत असताना अमृतासारख्या ज्या लीळा आहेत त्या तुला शोधून काढता आले पाहिजे. मंडळी, हे लई अवघड आहे. आम्हाला कोणतं एखाद्या उद्यानामध्ये गेला मुलगा आणि त्या एखाद्या लहान बाळाला सांगितलं की तू या बागेमध्ये गेलेला आहे, तुला सगळे फुलं दिसत आहेत आणि या फुलामध्ये चांगलं फुल कोणतं सांग बरं. मग तो म्हणेल ते फुल खूप छान आहे. पण नंतर पुन्हा म्हणाल नाही नाही त्याच्यापेक्षा हे फुल खूप छान आहे. नंतर तो म्हणाल हे बिन ते बी नाही, त्याच्यापेक्षा पलीकडचं फुल खूप छान आहे. तसं लीळा चरित्राच्या सागरामध्ये जेवढ्या काही लीळा आहेत ना, ह्या सगळ्या अमृतमय आहेत. म्हणून ज्ञानप्रबोधकार म्हणतात, अमृतमय पवित्रे रमणीय रूपे विचित्रे भव मोचके चरित्रे राहुळची. हा, हे स्वामींचे जे चरित्र आहेत ना, ही भवमोचके म्हणजे संसारातून मुक्त करणारी, संसार बंधनातून तुम्हाला मुक्त करणारे अशी हे चरित्र आहेत. आणि म्हणून या चरित्रांचं चिंतन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी लागेल. आणि म्हणून त्यांनी ज्ञानप्रबोध ग्रंथ म्हटलेला आहे. परमेश्वर प्राप्त करायचं आहे ना, केवळ अंधश्रद्धेनं प्राप्त करता येणार नाही. म्हणून महानुभाव पंथामध्ये अंधश्रद्धामुळेच नाही, प्रत्येक गोष्ट त्यांनी अनुभवाच्या कानसीवर घासलेली आहे. आमच्या महानुभाव पंथामध्ये महानुभाव पंथ यामुळेच नाव पडलं. महान अनुभव, अनुभवाला प्रत्येकाला जीवनामध्ये उतरलेलं जे तत्वज्ञान, जे खरं उतरलेलं आहे, असं तत्वज्ञान ज्यांनी स्वीकारलेलं आहे, अशा तत्वज्ञानाचा अभ्यासक असलेला महानुभाव. आणि या महानुभावांनी ज्ञानाच्या संदर्भामध्ये सुद्धा महत्व सांगत असताना सांगितलं, ज्ञान कोणतं बरोबर, त्या ज्ञानासाठी काय करावं लागेल. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एका ठिकाणी म्हटलं, पैगा ज्ञान ते बरवे जरी आठी मनी आणावे तरी या संतासी भजावे. की तुम्हाला जर ज्ञान पाहिजे असेल तर तुम्हाला संतांच्याकडे, अधिकरणाकडे जावं लागेल. आणि त्या अधिकरणाकडे, कोणतं अधिकरण, की जो यथार्थ ज्ञान सांगू शकेल. नाहीतर ज्ञान सांगणारे पुष्कळ गुरु भेटतात. मी आमच्या कथेमध्ये सुद्धा सांगतो की एक आंधळा रस्त्याने चालला होता आणि हा आंधळा रस्त्याने चालत असताना तिकडून येणारा डोळस माणूस होता. तो डोळस माणूस कुठल्या तरी विचारामध्ये असेल कदाचित, परंतु तो डोळस असलेला माणूस या आंधळ्याला येऊन धडकला. मग आंधळ्याला येऊन धडकल्यानंतर आंधळा काही बोलणार, तेवढ्यामध्येच डोळस असलेला माणूस म्हणतो, अरे ए आंधळ्या, दिसत नाही का. तो आंधळाच होता. तो म्हटला, बाबा मी जाणून बुजून आंधळाच आहे, तुला दिसत नाही का. तो म्हटला, तुला दिसत नाही का. तो म्हटला, मी जाणून बुजून आंधळाच आहे, मला कसं दिसणार. तो म्हणतो, मग तुला दिसत नाही तर मग हातात बॅटरी घ्यावी एखादी. आता सांगा, जो स्वतः जन्मताच आंधळा आहे तो बॅटरी घेऊन तरी काय करणार. आणि म्हणून ज्ञान कशाला म्हणायचं, विश्वनाथ व्यास बाळापूरकरांनी खूप सुंदर समजवलेलं आहे. कारण ज्ञानाशिवाय तर आम्हाला मोक्ष नाही, ज्ञानाशिवाय आम्हाला ब्रह्मविद्येचे दरवाजा उघडणार नाही. ज्ञान आमच्या जवळ जर असेल तर आम्हाला परमेश्वर कळेल. ज्ञान जर असेल आम्हाला तर देवता कशा आहेत त्या कळतील. ज्ञान जर आम्हाला असेल तर आमच्या संसाराचं चित्र आम्हाला लक्षात येईल. आणि म्हणून ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. जसं ज्ञान महत्वाचं तसं प्रेमही महत्वाचं. ठीक आहे नाही. ज्ञान आणि प्रेम म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विश्वनाथ व्यास बाळापूरकर म्हणतात, जे इष्टानिष्ट प्रकाशक, जे ज्ञान आहे, कोणतं ज्ञान, की जे इष्ट आणि अनिष्ट काय आहे हे प्रकाशक. जे इष्टानिष्ट प्रकाशक ज्ञान होय निष्कळंक, पुनरावृत्ती संसार मोचक दैववश. ज्ञानप्रबोध मधली 62वी ओळी मंडळी. या ओळीमध्ये ते म्हणतात की आम्हाला ते ज्ञान असावं की जे अनिष्ट काय इष्ट काय याचं ज्ञान आम्हाला असलं पाहिजे. कुठलं कर्म केल्याने आम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहोत. कर्म तर आपण सगळेच जण करतो, पण कुठलं कर्म करावं, कुठलं कर्म आचरण करावं, त्या कर्म आचरणाने आम्हाला परमेश्वर प्राप्त होणार आहे. आणि म्हणून ते कर्म, ते ज्ञान आम्हाला महत्वाचं आहे. ज्ञान का महत्वाचं आहे,
प्रेम आणि ज्ञान, मी अगोदर सांगितलं ज्ञान आणि प्रेम ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. थोडस उदाहरण देऊन सांगू इच्छितो. एका घरामध्ये एक बाळ आजारी पडलेलं आहे आणि ते बाळ असं आहे की त्याला सख्खी आई पण आहे आणि सावत्र आई पण आहे. सख्खी आई आहे ती अडाणी आहे आणि अडाणी असलेली आई आपल्या मुलाजवळ बसलेली आहे. त्या मुलाला भरपूर ताप आलेला आहे, ताप भरपूर आहे अंगामध्ये, पण ताप भरपूर अंगामध्ये आहे, पण आता याला कोणती गोळी द्यावी. घरामध्ये गोळ्यांचा बॉक्स भरून ठेवलेला आहे, पण ही अडाणी आहे ना, तिला ज्ञान नाही. कोणती गोळी दिली म्हणजे याचा ताप कमी होईल हे ज्ञान तिला नाही. आणि म्हणून ही हिचं प्रेम आहे मुलाबद्दल, खूप प्रेम आहे की माझ्या मुलाचा ताप कमी झाला पाहिजे, यासाठी प्रेम तिच्याकडे भरपूर आहे, पण ज्ञान नाही. काही कामाचे का प्रेम मंडळी नाही. दुसरी आई आहे ती सुशिक्षित आहे, तिला ज्ञान आहे की कोणती गोळी दिली, टेरामायसिन गोळी दिली का, कोणती एखादी गोळी दिली की याच्यानं हा ताप कमी ताबडतोब होईल, ही तिला माहिती आहे. पण ती काय म्हणते, माझं थोडंच पोरग आहे, तर सवतीचं पोरग आहे, मी काय म्हणून देईल. हिच्याकडे ज्ञान आहे पण प्रेम नाही. आणि म्हणून ज्ञान आणि प्रेम या दोन्ही गोष्टी आम्हाला उद्धाराच्या मार्गामध्ये अत्यंत गरजेचे आहेत. म्हणून विश्वनाथ व्यास बाळापूरकर सांगतात, तयाचेनी विचार उजाळे, आचार वृत्तीचेनी पाखाळे, कर्म अकर्मापासून चोखाळे जीवात्मा. वा, किती सुंदर ओवी आहे. या ओवीमध्ये ते सांगतात की आचार आणि विचार या दोन्ही गोष्टींची आम्हाला गरज आहे. आम्ही या दोन्ही गोष्टीचं ज्ञान आम्हाला पाहिजे आणि हे ज्ञान जेव्हा आमच्या जवळ येईल तेव्हा आम्ही संत पदाला प्राप्त. वास्तविक ज्ञान दोनच अक्षर आहेत. विश्वनाथ व्यास काय म्हणतात, तरी ज्ञान हे दोन्हीची अक्षरे. ज्ञान शब्द दोनच अक्षरच आहे, परंतु विस्तारिता शब्द ब्रह्म अपुरे. शब्दरूपी ब्रह्म सुद्धा अपुरं पडतं, एवढं मोठं विशाल ज्ञान आहे. आणि म्हणून नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र जगात काहीच नाही आणि ते ज्ञान माणसाच्या मस्तकात राहतं, डोक्यात राहतं. म्हणून महानुभाव पंथाचे लोक डोक्याला गंध लावतात, कपाळाला गंध लावतात, पायाला गंध लावत नाहीत. इतर संप्रदायामध्ये पायाला गंध लावतात, पण महानुभाव संप्रदायामध्ये कपाळाला गंध लावतात. याचं कारण ज्ञान जे आहे त्या ज्ञानाची पूजा करणारा संप्रदाय आहे, ज्ञानाचं महत्व सांगणारा संप्रदाय आहे, ज्ञानाचं पूजन करणारा तो संप्रदाय. आणि म्हणून ज्ञान वृद्ध तो सर्वत्र पूज्य. ज्ञान ज्याच्याकडे आहे तो सर्व बाजूने पूज्य आहे आणि ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला तळमळ असते. विश्वनाथ व्यास म्हणतात ना, ज्ञानप्रबोध मधली 17वी ओवी पाठ, त्या ओवीमध्ये ते म्हटले, म्हणे मी काय येथोनी सुटेन मग योग सुख पावेन. की या संपूर्ण या संसाराच्या प्रपंचाच्या रहाट गाडग्यातून मी केव्हा सुटेन. जो खरा भक्त असतो ना, खरा ज्ञानी जो असतो ना, तो खरा ज्ञानी या संसारामधून विरक्त झालेला असतो, या संसारापासून तो खूप अलिप्त झालेला असतो. या शारीरिक व्याधीतून, शारीरिक इंद्रियांच्या स्वभावातून सुद्धा तो मुक्त होऊ इच्छितो. आणि म्हणून तो म्हणतो, मी कधी सुटेन या संसाराच्या बंधनातून आणि परमेश्वराचं होईल, परमेश्वराचं चिंतन करेन. अशा या अमृतमय असलेल्या कथांचं चिंतन करायचं असेल तर ते जे आहे ते मन जे आहे ते मन वैराग्याच्या साखळी घालवणी इंद्रिया ते आकळी, न मोकली सरळी इंद्रियार्थाकडे. की तुझं जे मन आहे ना, हे मन वैराग्य रूपी साखळीमध्ये बांधून टाक. चंचल मन आहे. आम्ही कथाकार कीर्तनकार नेहमी सांगतो आमच्या कथेमध्ये की आमचं चंचल मन आहे आणि या चंचल मनाला आवर घालायचं असेल तर काय करावं लागेल, अभ्यास येणं तर कोणतेही अभ्यासाशिवाय ज्ञानाशिवाय ह्या चंचल मनाला आवर घालता येणार नाही. आणि म्हणून ह्या चंचल मनाला वैराग्य रूपी साखळीनं बांधून टाकायचं. कारण जर बांधलं नाही तर काय होईल, ते इंद्रियार्थाकडे, इंद्रियार्थ पदार्थांकडे या वाहत जाईल. आणि म्हणून तो तुझ्या मनाला
संपूर्ण बंधनात अडकवून घे. ईश्वराच्या या नामस्मरण रूपी पिंजऱ्यामध्ये स्वतःला अडकवून घे आणि प्रभूला प्रार्थना करके, हे प्रभू, की मी या शरीराच्या या बंधनामध्ये अडकलेलो आहे, मला तुझं चिंतन घडत नाही, आणि म्हणून तू मला तुझ्याजवळ बोलवण्यासाठी माझं जे देह आहे, माझं जे शरीर आहे, हे शरीर तुझ्या साधनाच्या ठिकाणी, परमार्गाच्या ठिकाणी लागलं गेलं पाहिजे. कारण ही जे हृदय आहे, ऐसाही हृदयाच्या करंडी, चंचला मनाते कोंडी, की आमच्या या हृदयालाच एक पिंजऱ्याचं रूप दिलेलं आहे, आणि पिंजऱ्याचं रूप देऊन ह्या मनाला त्याच्यामध्ये कोंडून टाक. कारण आम्ही ह्या अमृतमय असलेल्या चरित्रांचं चिंतन करण्यासाठी, अमृतमय लीळांचं चिंतन जर करायचं असेल तर आम्ही स्थिर असलो पाहिजे. आमचं ध्यान परमेश्वराच्या भक्तीमध्ये, चिंतनामध्ये लागलं पाहिजे. आणि या चिंतनामध्ये लागण्यासाठी आम्हाला ज्ञानाची गरज आहे, आणि हे ज्ञान आपल्या गुरूंच्याकडून आपल्याला मिळालेलं आहे, असं विश्वनाथ व्यास बाळापूरकर आपल्याला सांगतात. आणि म्हणून गुरूंच्यावरही आमचं इतकं प्रेम असलं पाहिजे, गुरूंच्यावर आमची श्रद्धा असली पाहिजे. म्हणून हे सांगत असताना ते सांगतात की आपण परमेश्वरावर एवढं प्रेम करावं, गुरुजींच्यावर एवढं प्रेम करावं. गुरूंना किती प्रेम करावं? इतर संप्रदायामध्ये गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर्देव म्हटलं जातं, पण या ठिकाणी ते म्हणतात गुरु हे काय आहेत? नावाडी आहेत. पावावया पैल पारू, पलीकडे तुम्हाला जायचं आहे, आणि पलीकडे जाण्यासाठी या जीवनरूपी नौकेमध्ये तुम्ही बसलेले आहात, संसार रूपी नौकेमध्ये बसलेले आहात, आणि या नौकेतून तुम्हाला पार नेणारे जे आहेत ते सद्गुरू आहेत, संत आहेत. आणि या संतांच्या तुम्ही सहवासामध्ये, गुरूंच्या सहवासामध्ये तुम्ही जा, आणि गुरूंच्या सहवासामध्ये गेल्यानंतर तुम्हाला परमेश्वराचं महात्म्य कळेल. आणि परमेश्वराचं जेव्हा तुम्हाला महात्म्य कळेल तेव्हा तुम्ही खरे भक्त बनाल. आणि खरे भक्त बनल्यानंतर खऱ्या भक्ताचं लक्षण ते सांगतात. मीना जीवनेसी जिने, देहा देहेसी उरणे, देवी अनन्य भक्ती असणे देवीशी त्या. भक्त जो असतो ना, तो भक्त कोणाला म्हणावं? जो विभक्त होत नाही तो भक्त. सर्वज्ञ म्हटले ना, बाई भक्तान शेजारी, भक्त इथं आणि परमेश्वर काय शेजारच्या गावाला, किंवा भक्त इथं परमेश्वर इथं आणि भक्त पलीकडच्या शेजारच्या गावाला राहू शकत नाही. जो परमेश्वराशिवाय राहू शकत नाही त्याला भक्त म्हणावं. जो वियोगी नुरे, स्वामी म्हटले ना, भक्त वियोगी नुरे. जो ज्ञानिया भक्त आहे तो परमेश्वराशिवाय राहूच शकत नाही, आणि म्हणून त्याची अनन्य भक्ती आहे, पतिव्रतेसारखी भक्ती आहे, असं त्यांचं चिंतन आहे. आणि म्हणून या चिंतनामध्ये, या स्मरणामध्ये, त्या चिंतनामध्ये जेव्हा तो लागेल तेव्हा परमेश्वराची ध्यान मूर्ती त्याला आठवेल. तो परमेश्वराचं चिंतन करण्यामध्ये मग्न होऊन जाईल, आणि मग ते चिंतन त्याला अमृतमय कथांचं रसपान करेल. आणि म्हणून विश्वनाथ व्यास म्हणतात, आमच्या सर्वज्ञांचे जे चरित्र आहेत ते अमृतमय आहे. मी तर म्हणतो अमृत ही सुद्धा उपमा कमी पडली, कारण अमृत काय आहे? अमृत फक्त मरू देत नाही. तुमचं जेवढं आयुष्य आहे तोपर्यंत ते तुम्हाला मरू देत नाही, त्याला अमृत म्हणतात. पण आमचं ब्रह्मविद्याशास्त्र, आमचं ब्रह्मविद्येचं तत्वज्ञान, आमचं जे ज्ञान आहे ते माणसाला अमर करून टाकतं, परमेश्वराच्या आनंदामध्ये रममान करून टाकतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम, जठरे शयनम भज गोविंदम. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, या रहाट गाडग्यातून मुक्त करून जे टाकतं ते ज्ञान ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वर्णन केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे. आणि त्या स्वामींचं चिंतन करणं, त्या स्वामींची मूर्ती आठवणं, ते स्मरण आहे. आणि म्हणून त्या कथा कसा आहेत? अमृतमय पवित्रे रमणीय रूपे विचित्रे. त्या रममान करून टाकतात. तुम्ही एकदा का लीळा चरित्रामध्ये रममान झालात ना, तर तुम्हाला भूकही लागणार नाही, तहानही लागणार नाही, काहीच नाही. तुम्ही इतके वेडे होऊन जाल. फक्त तुम्ही त्याच्यामध्ये समरस होण्याची गरज आहे. समरस कसं व्हावं सांगू का तुम्हाला? एक आठवडं
समरस होण्यासाठी कसं समरस असतो, स्वतःला विसर पडला पाहिजे. असोवाईचा कोठे आठवायची नाही, देहेची विदेही भोगोदशा अशी अवस्था माणसाची झाली पाहिजे. नाही काय? गुरुवर्य श्री बाबुळगावकर बाबा एक दृष्टांत देतात, खूप सुंदर दृष्टांत आहे. मी थोडासा त्याला वेगळ्या रूपाने सांगतोय तुमच्याजवळ. बाबांची हातोटी आम्हाला येणार नाही, नाही काय? तर गुरुवर्य श्री बाबुळगावकर बाबांनी एक दृष्टांत सांगितला होता. तो दृष्टांत मला इथे आठवला. एक मुलगा असतो, आपल्या नोकरीच्या गावाला पुण्याला तो जातो. सोबत त्याचा परिवार, पत्नी असते. पत्नीला सांगून जातो की मी आता ड्युटीवर चाललो आणि 4 वाजता येणार आहे. नव्यानंच लग्न झालेलं असतं आणि त्यामुळे दोघेही आनंदित असतात आणि आनंदित असले दोघांचे प्रेम आहे, जिव्हाळा एकमेकाबद्दलचा स्नेह आहे. पत्नी सांगतो लवकर या बरं. तो म्हणतो नक्की 4 वाजता म्हणजे 4 वाजता येतोच. पत्नी घरी आहे, बंद खोलीमध्ये, किरायाच्या खोलीमध्ये परिवार संसार थाटलेला आहे. छोटीशी खोली, छोटासा सगळा संसार मांडलेला आहे. हा ड्युटीवर गेलेला आहे, पती ड्युटीवर गेलेला आहे, कामावर गेलेला आहे. 4 वाजता त्याला परत यायचं आहे, परंतु 4 वाजेच्या अगोदरच त्यानं साहेबांना विचारलं, साहेब जरा लवकर जावं असं वाटतं घरी, जाऊ का? साहेब म्हणले काही हरकत नाही. 4 वाजता येणारा पती 3 वाजताच घरी आलेला आहे, दरवाजा बंद आहे म्हणून टकटक टकटक त्याने वाजवलं. दारावर वाजवल्याबरोबर ही घाबरली. बाई 4 तर वाजायचे, अजून 4 वाजले नाही, हे कोण आला असेल? आता घाबरलेली आहे. घाम फुटला आणि टकटक आवाज ऐकल्याबरोबर तिनं आवाज दिला, कोण आहे? तिकडून आवाज आला, मीच आहे, मीच आहे. या आवाजाशी ती इतकी एकरूप झालेली होती की आपल्या पतीचा आवाज तिने ओळखल्याबरोबर आनंदित झाली. धावत गेली, दरवाजा उघडला. या बसा बसा. पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर पतीनं सांगितलं लवकर जेवायला कर, मला भूक लागली. ही आनंदित झालेली आहे, इतका आनंद झालेला आहे तिला की त्या आनंदाच्या भरात तिने स्वयंपाक करायला सुरुवात केली. आणि स्वयंपाक करत असताना पिठाचा डब्बा घेतला आणि आठवायला लागली. मी खोलीमध्ये बसलेली होते आणि पटकन आवाज आला आणि टकटक आवाज आल्यानंतर मी विचारलं कोण आहे? ते म्हणाले मीच आहे. आनंद झालेला आहे तिला. ती पुन्हा पुन्हा मनामध्ये म्हणते, बाई मी म्हटले कोण आहे? आणि ते म्हणाले मीच आहे. पुन्हा पुन्हा आठवते, बाई मी म्हटले कोण आहे? आणि ते म्हणाले मीच आहे. आणि पीठ घेते, पाणी टाकत राहते, कालवत राहते, पुन्हा मनामध्ये आणते, बाई मी म्हटले कोण आहे? आणि तिकडून ते म्हणाले मीच आहे. पुन्हा पीठ घेते, पुन्हा कालवते. 4 पायल्याचं पीठ तिने कालवून कणिक उंडा तयार केला. जेवणारे दोघंच. संपूर्ण पीठ संपून गेलं. कशामुळे झालं? स्वतःला विसरलेली आहे. आणि म्हणून आम्हाला विसरता आलं पाहिजे. आम्ही जेव्हा परमेश्वराच्या चिंतनामध्ये रममान होतो, भवमोचके चरित्रे, जेव्हा आम्हाला विश्वनाथ व्यास म्हणतात की तुम्हाला ही चरित्र तुम्हाला संसार बंधनातून मुक्त करणारी आहेत, फक्त तुम्हाला रममान होता आलं पाहिजे. अमृतमय पवित्रे रमणीय रूपी विचित्रे, रमणीयता तुमच्यामध्ये आली पाहिजे. त्या चरित्रामध्ये तुम्हाला रममान होता आलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही रममान व्हाल ना, तेव्हा तुम्हाला आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदच आनंद तुमच्या जीवनामध्ये येतील. आणि म्हणून हा ज्ञानप्रबोध ग्रंथ तुम्ही जरूर वाचा. खूप सुंदर आहे. आणि सुंदर असलेला हा ग्रंथ आपल्याला आपल्या जीवनामध्ये ही संजीवनी वटी घेऊन आलेला आहे. जीवनामध्ये आम्हाला अत्यंत गरजेचं आहे. जसं आम्हाला अन्नाची गरज आहे, जसं आम्हाला पैशाची गरज आहे, जशी आम्हाला निवाऱ्याची गरज आहे, जशी आम्हाला औषधीची गरज आहे, तसंच आम्हाला ज्ञानाची नितांत गरज आहे. आणि कोणतं ज्ञान असावं तर ते आम्हाला भवसागर तरुण नेणार, भवमोचक म्हणजे संसार मोचक असलेलं ज्ञान म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्र आम्हाला मिळावं. आणि या ब्रह्मविद्येची पंगतच विश्वनाथ व्यास बाळापूरकरांनी घातलेली आहे. आणि ती पंगत जर तुम्हाला अनुभवायची असेल तर तो ग्रंथ तुम्ही निश्चित वाचा. खूप गोड आहे, अमृतासारखा आहे. आणि म्हणून या देवश्री चक्रधर यूट्यूब चॅनलने मला थोडंसं चिंतन करायला तुमच्या समोर ठेवलं. त्याबद्दल यूट्यूबच्या सर्व संयोजकांना, आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. आणि मी आपली रजा घेतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.